16 आणि दुसरा आणि अंतिम भाग. पुनवेच्या पहाटे मंजुळा हा मृत्यूलोक सोडून गेली. आनंदरावांना खूप वाईट वाटले. 2 दिवस पोटात अन्नही घेतले नाही. मग मित्रमंडळींनी अन मी बी आग्रह करून 2 घास खायला लावले. बायकोच्या आठवणीने तो सुकून जाऊ लागला. आता नोकरी सोडून देऊन कुठेतरी वनवासात निघून जावं असं तो म्हणायला लागला. तशी मी म्हणाले, धनी साहेब, तुम्ही फॉरेस्टर, तुमचा जन्म वनवासातच जातो. वाईला वनवास कशापायी हवा? मी आपली नोकर माणूस, पण 4 पावसाळे जास्त काढले आहेत. गिरिजा, तू नोकर माणूस असलीस तरी मला वडील बहिणीसारखी आहेस. सांग, आता हे दुःख मी सहन कसं करू ते? आनंदराव कळवळून बोलला. मी सांगितलं, धनी, कबुतरांचं लई प्रेम असतं एकमेकावर, पण मादी मेली तर नर दुसरी जोडीदार केल्या बिगर राहत नाही. एखाद्याचं घर पुरात वाहून गेलं तर तो उरलेले दिवस उन्हा पावसात उभा राहून का घालवितो? पुन्हा नाही का घर बांधित दुसरं? तसंच बाबा, संसाराचं झाड कोलमडून पडलं तर दुसरं नको का लावायला? आनंदरावानं माझं बोलणं झिडकारलं नाही. गिरिजेच्या बोलण्याचा विचार केला पाहिजे असं तो म्हणाला. हळूहळू त्याचं दुःख कमी व्हायला लागलं, पण एकसारखा विचार करीत बसायचा. एक दिवस मला म्हणाला, गिरिजा, मी 2 महिन्यांची रजा घेतली आहे. चक्कर मारून येतो कोल्हापुरापासून मुंबईपर्यंत. ओळखीच्या लोकांना भेटलो म्हणजे तेवढाच दुःखाचा विसर पडेल. तू घरावर देखरेख ठेव. दुसऱ्या दिवशी मोटारीनं तो रजेवर गेला. 2 महिन्यांनी आनंदराव परत आला तो दुसऱ्या बायकोला घेऊनच आला. पहिली बायको सोनचाफ्यावाणी पिवळी धमक अन जाड गेली होती, तर ही जुईच्या फुलावाणी गोरी पान अन शेवग्याच्या शिंगेगत बारीक नि उंच होती. तिचे डोळे एखाद्या देवीच्या डोळ्यावानी पुण्यवान दिसत होते. लग्न होऊन स्वतःच्या घरी जरी ती आली होती तरी एखाद्या दुःखी कष्टी माऊलीसारखी पोक्त दिसत होती. या वक्ताला मी लिंबलोण केलं नाही. कोणती बी गोष्ट एकदाच करण्यात गंमत असती. मला पाहून आनंदराव म्हणाला, सगुणा, ही आपली जुनी काम करेन, पण हिला मी वडील बहिणीसारखी समजतो. त्यासारखी वंस, नमस्कार करते असं म्हणून ती माझ्या पाया पडायला लागली. तेव्हा मी तिला अडवून म्हटलं, नको नको बाईसाहेब, धन्यानं गमतीनं थोरपणा दिला तरी मी आपली पायरी ओळखून आहे. मी तुमची सेवा मंजुळाबाईवाणी मनापासून करीन. या घरात अन ही ओसाड पडलेली बाग पुन्हा फुलवा. आनंदरावाचं मंजुळेवर जसं प्रेम होतं तसंच सगुणेवर बी जडलं. सगुणा आपल्या सवतीसारखी बोलकी, खेळकर अन अल्लड नव्हती. पोक्त अन विचारवंत होती. तरी तिच्या मोजक्या बोलातून करंगई एवढी प्रेमाची धार लागत असे. तिची नजर इतकी गोड होती की माझ्यासारख्या बाई माणसाला देखील मोह पडत असे. मग तिच्या नवऱ्याची काय गत होत असेल? काही न बोलता ती दोघं एकमेकांकडे बघत वेळ घालवीत असत. वेगळ्या पंखीचं हे प्रेम होतं. तरी आनंदराव मंजुळेला विसरला नाही. त्यानं मंजुळेची एक सुरेख रंगीत तसबीर करून आणली. अगदी हुबेहूब तिच्यासारखी दिसत असे. निजायच्या खोलीत ती तसबीर पायगती टांगली आणि तिच्या भोवती एक बकुळीची माळ अडकवली. इतक्या का माझ्या बाईसाहेब सुरेख होत्या? पर त्या जगल्या असत्या तर माझं या घरात येणं कसं झालं असतं? सगुणा ती तसबीर पाहून म्हणाली. तसबीर लावल्यावर 2-3 दिवसांनी आनंदराव फिरतीवर गेला. 2 दिवसांनी परत येणार होता
म्हणून मी सगुणेच्या सोबतीला राहिले. रात्री 12वर 2 वाजेपर्यंत मी तिला मंजुळेच्या गोष्टी सांगत होते. मंजुळेच्या सिकपणात आनंदरावाने घेतलेल्या आणाभाका देखील मी तिला सांगितल्या. काही वेळानं मला झोप लागली. पहाटेच्या वेळी तिनं मला हलवून जागं केलं. ती म्हणाली, गिरिजा, त्या तसबिरीतली बाई डोळे फिरवते आहे अन ओठ हलवते आहे असा मला एकसारखा भास होतो आहे. यामुळे सारखी भीती वाटते अन झोप येत नाही. त्या तसबिरीवर चादर बिदर टाकून तसबीर झाकून टाक बरं. मी एका चादरीने ते चित्र झाकून टाकलं. तेव्हा तिचा डोळा लागला. दुसऱ्या दिवशी आनंदराव परत आला अन ते चित्र झाकलेलं पाहून रागावून म्हणाला, मी तिचा फोटो एंजार करून आणला तो झाकून ठेवण्याकरता का? काढून टाका ते झाकण. ही अशीच इथे सदोदित नजरेसमोर दिसली पाहिजे. मेलेल्या बायकोचा विसर पडणाऱ्या विसराळू नवऱ्यांपैकी मी नाही. सगुणा म्हणाली, मी तो फोटो झाकला. त्याच्याकडे मला बघवत नाही किंवा मला त्याचा हेवा वाटतो म्हणून नाही, पण एकटी असताना मला भीती वाटते म्हणून मी तो झाकला. त्याबद्दल आपण राग मानू नये. आनंदराव म्हणाला, हत्वेडे, भीती वाटण्यासारखं त्यात काय आहे? समज, मंजुळा जरी पिशाच्य रूपानं वावरत असली तरी ती तुझ्या केसालाही धक्का लावणार नाही. किती प्रेमळ अन ममताळू मुलगी होती ती. तिचं भय कशाला बाळगतेस? उलट दुसऱ्या भूताखेतांपासून तुझं ती रक्षणच करेल. त्या दिवशी रात्री घोड्यावरून उस्मान दौडतच आला. त्यानं सांगितलं, 3 कोसांवर पळसाच्या जंगलात मोठा वणवा पेटला आहे अन विझवण्याकरिता ताबडतोब निघालं पाहिजे. लगेच बाईच्या सोबतीकरता मला बोलावून आणलं अन आनंदराव वणवा पेटला होता तिकडे निघून गेला. सगुणा खाटेवर निजली. तसवीर डोळ्यापुढे दिसू नये म्हणून तिने तिच्याकडे उसं केलं अन मी जवळच भुईवर रक्त टाकून पडले. त्याबरोबर मला गाढ झोप आली. थोड्या वेळानं सगुणेची किंकाळी ऐकून मी दचकून जागी झाले. गिरिजा, मला घट्ट धर, ती पहा माझा गळा दाबते आहे, असं ती बडबडू लागली. मी तिला धीर दिला अन तिचा हात घट्ट धरून ठेवला. तेव्हा तिला झोप लागली. आनंदराव पहाटे परत आला तेव्हा त्याला मी सर्व प्रकार सांगितला. तो हसून सगुणेला म्हणाला, हे सगळे दुबळ्या मनांचे खेळ आहेत. सगुणा म्हणाली, दुबळ्या मनाचे खेळ असले तर हा पहा, माझ्या गळ्याला करकोचा पडला आहे, तो मनाने कसा पडेल? आम्ही पाहिलं तर खरोखरच तिच्या गळ्याला फास बसल्यासारखा वळ उमटला होता. सोन्याच्या मायेत गुंफलेलं मंजुळेचं मंगळसूत्र सगुणेच्या गळ्यात घातलेलं होतं आणि त्यानंच तिचा गळा आवळल्यासारखा दिसत होता. नुसत्या मनानं असा प्रकार होणं शक्य नव्हतं. तुम्ही मला सोडून जाऊ नका, म्हणजे मी कोणाला भिणार नाही, सगुणा म्हणाली. सगुणे, माझी नोकरी फिरायचीच आहे. फिरणं टाळून कसं चालेल? मंजुळेप्रमाणे तू घोड्यावर बसणारी असतीस तर तुला बरोबर नेलं असतं, पण तू एखाद्या जुईच्या फुलासारखी नाजूक आहेस. तू घरातच राहिलेलं चांगलं. आता एवढं करतो की तुझ्या सोबतीला गिरिजासारखीच आणखी एक बाई ठेवतो, मग तर नाही ना काही हरकत. पुन्हा आनंदराव फिरतीवर गेला. मंजुळेची तसबीर तो येईपर्यंत काढून बाजूला ठेवावी असं मला वाटलं, पण धन्नीड म्हणाली, ही तसबीर नुसती झाकून ठेवलेली तिकडे आवडत नाही, तर बाजूला काढून ठेवलेली त्यांना पसंत पडेल. माझं काय व्हायचं असेल ते होईल, पण त्यांच्या मनाविरुद्ध काही एक करायचं नाही. दुसऱ्या दिवशी अष्टमी होती. सकाळपासूनच तिचा चेहरा फिका अन घाबरल्यासारखा दिसत होता. सकाळच्या चहाला तिनं तोंडबी लावलं नाही. मला विचारलं,
गिरिजा, मंजुळाबाई वारल्या ती अष्टमीच होती ना? अष्टमीच्या चंद्राचीच शपथ घेऊन त्यांनी दुसरं लग्न करणार नाही असं तिला सांगितलं होतं ना? माझ्या तोंडात थप्पड मारल्यासारखं मला झालं. कुठून मला बुद्धी झाली या पोरीला ती गोष्ट सांगायची असं मला वाटलं. तिला धीर द्यायसाठी मी म्हणाले, बाईसाहेब, धन्यांनी शपथ घेतली ती मंजुळाबाईचं समाधान व्हावं म्हणून घेतली होती. आता त्या मेल्या गेल्या तशी ती शपथ बी सुटली. कशाला तुम्ही भीता? मेलेली माणसं का पुन्हा येतात मोडलेल्या शपथांबद्दल शिक्षा करायला? सगुणा म्हणाली, गिरिजा, मंजुळाबाईंचं पिशाच्च रोज रात्री माझ्या मानगुटीला बसतं. पण बाईसाहेब, तुम्ही काय केलं आहे? तिची शपथ मोडली ती काही तुम्ही नाही. मी म्हटलं, गिरिजा, बायकांची अंतःकरणं बायकांनाच समजायला पाहिजेत. पुरुषांनी जरी अपराध केला तरी बायका त्याला शिक्षा करायच्या नाहीत आणि त्याच्यावर सूड उगवायच्या नाहीत. पुरुषांनी करावं नि बायकांनी भरावं हा जगाचा न्याय पुराणापासून चालत आलेला आहे. आज रात्रीनंतर मी राहायची नाही. धन्याला नीट सांभाळ अन म्हणावं, तुम्हाला तिसरी बायको करायची असेल तर खुशाल करा. सगुणा तिच्या वाटेला जाणार नाही. सगुणा म्हणाली. थोड्या वेळानं तिला फीट आल्यासारखी मला वाटली. बंगल्यावरच्या शिपायाकडून डॉक्टरला बोलावून आणलं आणि आनंदरावाला बोलावणं धाडलं. डॉक्टरांनी येऊन इंजेक्शन दिलं आणि मला सांगितलं, तिच्या डोक्यावर कुलुम वॉटरची घडी ठेव आणि हा डोस 3-3 तासांनी तिला दे. डॉक्टर संध्याकाळी निघून गेला. आनंदरावाचा पत्ता नव्हता. दिवस मावळला तेव्हा अष्टमीचा चंद्र माथ्यावर चमकत होता. रात्रीच्या 4 घटका गेल्यावर तो सगुणेच्या निजायच्या खोलीतून नजरेस पडला. रातकिड्यांनी किरकिर सुरूच केली होती. सगुणेच्या गळ्यात मंजुळेचंच मंगळसूत्र होतं. रातीच्या 11 वाजता तिनं डोळे उघडले. चंद्राकडे थोडा वेळ तिनं बघितलं आणि मग किंचाई फोडली. नका हो बाई, माझा गळा आवळू, असं ती ओरडली. बाईसाहेब, इथं कोणी नाही. मी गिरिजा आणि गोविंद शिपाई आहे. घाबरू नका, असं म्हणून मी तिच्या तोंडात चमच्यानं घोट घालायला गेले. एवढ्यात तिनं आपल्याच दोन्ही हातांनी मंगळसूत्राची माळ पकडली आणि त्या माळेनं आपला गळा आवळला. तिची मगरमिठी इतकी जबरदस्त होती की आम्हा दोघांना ती सैल करता आली नाही. मी ती सैल व्हायच्या अगोदरच तिचा जीव तिची कुडी सोडून गेलेला होता. ती मेली त्याच क्षणी आनंदराव बंगल्यावर पोचला. झालेला प्रकार पाहून त्याची कंबर खचली. एक शब्द बी त्याच्या तोंडातून निघाला नाही. दुसऱ्याच दिवशी तो रजेवर निघून गेला, पण इथे परत आला नाही. कुठे असेल आता ते पांडुरंगाला माहीत. गोष्ट ऐकल्यावर मी गिरिजेला विचारलं, गिरिजाबाई, तुमची गोष्ट खरी आहे, पण मला इतकीच शंका आहे, मंजुळेनं खोटी शपथ घेणाऱ्या आनंदरावाला शिक्षा न करता निरपराधी सगुणेला का छळलं? आपली पाटी डोक्यावर चढवीत ती म्हणाली, ते बायकांचं शास्त्र वेगळंच आहे बाबा. बाप्यांना नाही ते समजायचं. धन्यवाद.